महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। चैत्र पौर्णिमेनिमित्त साजऱ्या होणाऱ्या हनुमान जयंती उत्सवानिमित्त वणी शहरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। शहरातील विविध हनुमान मंदिरांमध्ये दिवसभर भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। वणी शहरातील देवी मंदिर चौकातील प्रमुख हनुमान मंदिर, कड गल्लीतील दक्षिणमुखी हनुमान मंदिर, श्री दत्तनगर येथील हनुमान मंदिर येथे पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी दिसून आली। भक्तांनी सकाळी लवकर उठून मंदिरात दर्शन घेतले, विशेष पूजा अर्चा केली। सर्व मंदिरामध्ये जलाभिषेक, हनुमान चालीसा पठण, भजन कीर्तन, महाआरती, महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। अनेक ठिकाणी दिवसभर धार्मिक कार्यक्रम सुरू होते। भक्तांनी सिंदूर, तेल, फुले नैवेद्य अर्पण करून श्री हनुमंताच्या चरणी प्रार्थना केली। संध्याकाळी महाआरतीच्या वेळी मंदिर परिसरात मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थिती लावली, जे बजरंगबलीच्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले। त्यानंतर सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। हनुमान जयंती हा भगवान हनुमान यांच्या जन्मोत्सवाचा दिवस असून या दिवशी भक्ती, शक्ती आणि संकटमोचन यांचे स्मरण केले जाते। या दिवशी पूजा, भजन, दान व सेवा केल्याने भय व संकटांपासून मुक्ती मिळते अशी धार्मिक श्रद्धा आहे। एकूणच वणी शहरात हनुमान जयंती उत्साहात व भक्तिभावात साजरी करण्यात आली। सागर मोर, वणी। प्रमाणे जन्मोत्सव साजरा करतो आपण। इतर विविध प्रकारचे कार्यक्रम घेतो आपण। सकाळी पहाटे 5 वाजेपासून आपल्या पूजा चालते, अभिषेक आहे, कावडीचं पाणी येतं आपल्याकडे, त्या पाण्याने अभिषेक त्यानंतर आपला महाप्रसाद असतो। महाप्रसादामध्ये आपण दरवर्षीप्रमाणे खिचडी भात असतो, त्याच्यानंतर मठ्ठा आहे आणि बुंदी पॅकिंग केलेली आहे। आपण पॅकिंग केले सर्व आपण इथं आल्यानंतर दर्शन झाल्यानंतर सर्वांना महाप्रसादाचा लाभ देतो आपण दरवर्षीप्रमाणे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।